हाय हॅलो नमस्कार, मी वयमची क्रांती। आज आपण पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी आगळ्या वेगळ्या गप्पा घेऊन आलोय आणि ह्या गप्पा आहेत एका इंटरेस्टिंग मुलीशी। खरं तर तुम्ही बहुरंगी बहर हा आपला प्रकल्प जाणून आहात। बहुरंगी बहरमध्ये असतात हरहुन्नरी मुलं आणि ही मुलं विविध क्षेत्रात काही ना काहीतरी छान असं काम करत असतात, ज्याची इमॅजिनेशन आपण करूही शकत नाही। बरं, ही गृहीता काय करते असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपण तिच्याचकडून जाणून घेऊया तिच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल आणि छान गप्पाही तिच्याशी आपण मारूया। हाय गृहीता, हाय, कशी आहेस तू? मी बरी आहे। मस्त मजेत आहेस ना एकदम? हो। आता आज आपण वयमसाठी गप्पा मारतोय, बरोबर की नाही? आणि तू मोठे मोठे ट्रेक केलेस, बरोबर? उंच कड्यावर चढलीयस। तर याच्यासाठी तुझं खूप कौतुक झालंय, बरोबर? हो, बरोबर। पण आधी आम्हाला सांग, तुझ्याविषयी आम्हाला थोडंसं सांग ना, आम्हाला आवडेल तुझ्याविषयी ऐकायला। तू कुठे राहतेस, कितवीत शिकतेस, त्याच्यानंतर तुला काय काय आवडतं आणि गृहीताचा स्वभाव कसा आहे, सांग ना आम्हाला तुझ्याबद्दल। मी ठाण्यात घोडबंदर रोडला राहते। मी सरस्वती विद्यालय स्कूल मध्ये शिकते आणि मी आता 4थीत आहे आणि मी 9 वर्षाची आहे। 9 वर्षाची आहेस? ओके, म्हणजे तू कितीतरी लहान आहेस ग, आणि एवढ्या लहान वर्षात तू असं कडा वगैरे चढून गेली आहेस, बरोबर की नाही? जेव्हा तू हे शिखर चढलीस किती वर्षाची होतीस ग तू? मी 7.5 होती। 7.5 होती? अरे बापरे, म्हणजे बघा, त्या वयात तर आपल्याला साधं कळत सुद्धा नाही की कसं जायचं, काय करायचं, आणि या वयात गृहीताने उंच उंच कडे पार केले आहेत। मला सांग, तू पहिला ट्रेक कधी केलास ग, आणि तुझ्या या प्रवासाला कशी काय सुरुवात झाली? मी पहिला ट्रेक 2021 मध्ये केला होता आणि माझा फर्स्ट ट्रेक होता ऑगस्ट मध्ये, जो की होता कर्नाळा। कर्नाळा ट्रेक मध्ये मला थोडं थकायला झालं, कारण की तो माझा फर्स्ट ट्रेक होता आणि त्याच्या टॉपला असं थंब फिंगर सारखं किल्ला होता आणि त्याला खूप अशी मोठी दरी होती। मग ते बघ, चढेपर्यंत तुला खूप थकायला झालं, भीती वाटलेली का ग तुला हा ट्रेक करताना? नाही, मला आधी थोडी थोडी वाटली, बट नंतर माझी भीती गेली। आणि कोण कोण होतं हा ट्रेक करताना तुझ्या सोबत? या ट्रेक करताना माझे बाबा, माझी बहीण आणि माझी आई होती। ओके, म्हणजे तुम्ही फॅमिली सहित हा ट्रेक केला होता, पहिला केला होता तो? ओके, बरं मला सांग, तू म्हणजे म्हणालीस आता की 7-7.5 वर्षाची असताना तू हे ट्रेक वगैरे करायला लागलीस। तू नवरा नवरी हे 250 फूटहून अधिक उंचीचे जे 2 सुळके आहेत त्याच्यावर तू रॉक क्लाइम्बिंग आणि झिप लाइनिंग केलंस, असं मी वाचलंय एकंदरीत तुझ्याबद्दल। कसं काय ग ह्याची तयारी केलीस, आणि तिथे असं हे 2 मोठे कडे एकमेका कसे म्हणजे पार करावे, असं कसं काय वाटलं तुला? आणि ते पण नऊवारी नेसून, म्हणजे पारंपरिक पोशाखात, कसं होतं हे सगळं, सांग ना। मी नऊवारी घालून चढली, जे मी नेहमी चढते, आणि मी भरपूर सारे ट्रिक्स नऊवारी मध्ये केलेले आहेत। आणि नवरा नवरी माझं फर्स्ट झिपलाईन होतं, आणि त्या झिपलाईन मध्ये तो जास्त मोठा झिपलाईन नव्हता, आणि मी त्याच्यात केलं होतं रॉक क्लाइम्बिंग आणि एक चिमणी क्लाइम्बिंग असतं, म्हणजे 2 दगडांच्या मध्ये क्लाइम्ब करायचं, ते पण मी केलं होतं नवरा नवरीला। आणि नवरा नवरीला जास्त थकान नव्हतं, बट 1 ते 2 तास आधी चालून मग चढायचं असतं। अरे बापरे, म्हणजे 1 ते 2 तास तू चाललीस आणि मग हे सगळं तू झिपलाइनिंग म्हणजे काय ग, कसं असतं, सांग जरा। झिपलाईन म्हणजे एका डोंगरावरून, म्हणजे नवरा नवरी हे जे 2 डोंगर आहेत, आणि नवरावरून आम्ही तिथून क्लाइम्ब करतो, चिमणी क्लाइम्ब करून जातो, आणि तिथून एक रोप अटॅच केलेली असते, त्या रोपने आपल्याला नवरीवरती जायचं असतं, आणि तिथून खाली उतरायला झिपलाईन अरेंज केली असते। ओके, पण तू जेव्हा दोरीवरनं ती पकडून पकडून चढत असतेस आणि खाली अगदी खोल दरी दिसत असते, भीती वाटते का ग कधीतरी पडायला होईल अशी? नाही, जास्त तर नाही, बट मला जेव्हा माझा फर्स्ट ट्रेक होता तेव्हा थोडी भीती वाटली, बट त्यानंतर माझी भीती गेली होती। कशी गेली ग ती निघून? म्हणजे मी आता ट्रेक्स करत गेली, मला कर्नाळ्याला पण नाही वाटली, बट मी असे ट्रेक्स करत गेली, आणि त्यामुळे मला आता मी आउट ऑफ इंडिया मध्ये मोठे मोठे ट्रेक्स करते, तर त्यामुळे पण मला आता भीती वाटत नाही। मग ह्याचं आधी तुला प्रशिक्षण म्हणजे शिक्षण तू कसं काय घेतेस, म्हणजे काय काय तयारी करावी लागते, त्याच्यानंतर मग अजून म्हणजे प्रिपरेशन जे आपण म्हणतो ती कशी काय असते याची? अरे म्हणजे जसं की आता नॉर्मल ट्रेक्स, त्याला खूप सारे पाण्याची बॉटल लागतात, थकायला होतं तर पाणी लागतं, आणि मग आम्हाला
खूप सारे काही खायला घेऊन जायला लागतं कारण की तिथे अवेलेबल नसतं. हा, आणि तिथे करायला आम्ही कॅरी पेनच घेऊन जातो, म्हणजे आणि एक छोटी रोप, म्हणजे अगर काही इमर्जन्सी मध्ये काही खाली पडलं किंवा असं काही तर त्याला इमर्जन्सीला लागतं. आणि माझं असं झालं पण होतं कळसुबाईला माझा पाऊच खाली पडला होता, तर त्याला आम्ही ते यूज केलं होतं. म्हणजे पाऊच तो मग मिळालाच नाही तुला? नाही मिळाला. कसा काय मिळाला? म्हणजे ते रोपला अटॅच करून त्याला खाली टाकून त्याला खेचून घेतलं. ओके. कशी करतेस ग तू ट्रेकिंगची तयारी? ट्रेकिंगची तयारी म्हणजे आमचे काही ग्रुप्स आहेत, त्याच्यामध्ये एक SR आहे, सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर, तर त्यामध्ये खूप सारे दादा असतात जे माझे इक्विपमेंट चेक्स करतात. म्हणजे पवन दादा, दर्शन दादा, अक्षय दादा, हे सगळे दादा मला माझे इक्विपमेंट चेक्स करतात आणि मला सेफ्टी ठेवतात. त्यानंतर मी जिमला जाते मला फिटनेससाठी, आणि मी 7th फ्लोअरला राहते, तर मी तिथून वरती खाली करत असते. म्हणजे लिफ्टचा वापर न करता तू तिथे चालतेस आणि तू त्याचा सराव ठेवतेस चालण्याचा, बरोबर की नाही? मला सांग, तू माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पण सर केलाय. अनेकांना वाटतं की आपण तो सर करावा असं, पण तू 15 दिवसात म्हणे तो सर केलास. काय वेगळे पण जाणवलं ग इकडचा ट्रेकिंग करताना आणि तिकडे ट्रेकिंग करताना? तुला काय वेगळे पण जाणवलं? म्हणजे इकडची ट्रेक्स म्हणजे तिथे जास्त ऊन असतं, घाम येतो, बट तिकडच्या ट्रेक्सला ऊन पण असतं, बट जास्त थंडी वाजते, तर जॅकेट्स कॅरी करावे लागतात आणि मग वजन पण बॅगेचं जास्त वाढतं. आणि इथे या ट्रेक्सला जास्त मोठं नसतं आणि स्टे नसतात, बट तिथे 15 ते 20 दिवस स्टे करावं लागतं काही काही ट्रेक्सला. तर ह्याचं हे डिफरंट आहे. आणि तिथे तू आता म्हटलंस तसं तिथे खूप जॅकेट्स लागतात वगैरे, कारण वर जाशील तसं तापमान कमी होतं आणि थंडावा जास्त असतो, बरोबर की नाही? आणि ते बर्फाळ डोंगर बिंगर बघितलंस, मग कसं तिकडे? इथे तर तुला साधे डोंगर चढायचे असतात, मग तिकडे काय वेगळी इक्विपमेंट्स घेतलीस? तिथे म्हणजे तिथे ते लोक हेल्मेट पण देतात सेफ्टीसाठी, वरती टॉपसाठी. आणि मग खूप सारे बर्फाचे डोंगर असतात, आणि तिथे याक्स आणि डॉंकीज आणि हेलिकॉप्टर असतात. ओके. आणि खूप काही वेगळं असतं. प्राणी वगैरे पण असतात का तिकडे खूप सारे? आणि डॉंकी. भीती वाटते का त्यांना बघून? वाटते ना. एकत्र येतात. असं कधी तुझ्या समोर आलंय का? तुला असं झालंय का, अरे बापरे हा माझ्या एकदम आता समोर आला, मी काय करू, असं झालंय का कधी? सांग ना. ब्रिज असतो, म्हणजे एव्हरेस्टला एक ब्रिज होता, म्हणजे असे खूप सारे ब्रिजेस आहेत, ते तुटलेला पार्ट, रिव्हर असते खाली, तर तिथे एकदा ते याक्स येतात समोरूनच, तर चालायला पण कठीण होतं. ओके. परत पूर्ण ब्रिज क्रॉस करून जायला लागतं, मग ते गेले की परत जायला लागतं. ओके. म्हणजे ते जाईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते, बरोबर ना? आणि मला सांग, तू आता बघ म्हणालीस की मी उंच चढते, पण तू खालून जेव्हा तो उंच डोंगर बघतेस, बरोबर, आणि त्या डोंगरावरून तू खाली बघतेस, फरक जाणवतो की नाही? काय ग फरक जाणवतो तुला? खालून बघायला एवढं मस्त नाही वाटत, पण जेव्हा वरतून बघतो तेव्हा असं चांगला व्ह्यू पण मिळतो, थोडी भीती पण वाटते, सगळं वाटतं. ओके. आणि असं म्हणजे वाटतं का तुला की अरे बापरे केवढी मोठी, वरून कारण आपण खालून बघतो तेव्हा छोटंसं वाटतं, पण तिथे गेल्यावर तो किती विस्तीर्ण आहे, मोठा आहे, हे कळत असेल ना तुला? हा, म्हणजे असं माझं असं ह्याला झालं होतं भीमाशंकरला. म्हणजे भीमाशंकर आहे ना, म्हणजे त्याचे लेयर्स बनवलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक क्लाइंब करून वाटतं की हा बाबा एवढंच आहे, मग अजून एक असं वाढत जातं. म्हणजे आधी अंदाज येत नाही त्याचा, पण पुढे वाटतं की छोटंसंच आहे लेवल. ओके. मला सांग, हे सगळे ट्रेक करताना तू बोललीस की तुझा जो सुरुवातीचा ट्रेक होता तो फॅमिली सोबत केलास, तुझे बाबा तुझ्या बरोबर असतात. काय शिकतेस ग बाबांकडून, आणि बाबा तुला काय काय असं छान छान वेगळं शिकवतात? ट्रेक करताना काय सल्ले देतात? ट्रेक करताना तर मला थकान लागतो, तर त्यासाठी मी बोलतच राहते. बोलण्याने मला जास्त थकायला नाही होत, आणि कळतच नाही की मी कधी वरती पोहोचली. मी बाबाशी बोलते, माझी बहीण असते, बट तिची आता 10th तर ती नाही येत.
ओके, मग बाबांशी तू गप्पा मारत 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 ट्रेक चढतेस आणि त्याच्या आजूबाजूची माहिती तू आधी गोळा करतेस की ती चढताना तुला कळत जातं? नाही, काही म्हणजे काही ट्रेक्स मध्ये आधीच कळतं, बट काही असे ट्रेक्स तिथे गेल्यावर कळतं. आणि म्हणजे आता मी थोड्याच दिवसाआधी मलेशियामध्ये किनावलू केला होता. तिथे पण आधी मला माहिती नव्हतं की तिथे व्हीनस फ्लाय ट्रॅप असतं. तिथे मी वरती गेल्यावर एकदा व्हीनस फ्लाय ट्रॅप बघितला होता. तो म्हणजे असा क्लोज केलेला होता. ओके, म्हणजे त्याच्याबद्दल सांग ना, म्हणजे सगळ्यांनाच माहिती नसतं. मग तो नक्की काय होता आणि काय केलंस तू तिथे? अरे म्हणजे मी तिथे मलेशियामध्ये जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा वाटलं की अरे 2 दिवसाचा स्टे केला लवकर होईल. बट तिथे जेव्हा आम्ही वरती गेलो आणि लास्ट समिटचा डे होता, तिथे थोडं स्टीप होतं. मग आम्ही हळूहळू थांबत थांबत गेलो. थांबत थांबत तुला जावं लागलं, म्हणजे तुझी मुदत वाढली तिथे. हो. ओके, मला सांग, तू इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये तुझं नाव आहे, खूप सारे तुला पुरस्कार मिळाले, खूप ठिकाणी तुझं कौतुक झालं, पेपरमध्ये बातम्या छापून आल्या की तू असं सर केलंस वगैरे ट्रेक. कसं वाटतं ग सगळे तुझं कौतुक करतात तेव्हा तुला? खूप 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 चांगलं वाटतं की सगळे माझे कौतुक करतायत, की सगळे मला ब्लेसिंग्स देत आहेत. खूप चांगलं वाटतं आणि पुढे पण हेल्पला येऊ शकतो. ओके, तू म्हणजे तुला खूप आनंद होतो. इन शॉर्ट, मोठेपणी कोण व्हायचंय ग तुला? मोठेपणी एक तर ट्रेकर व्हायचंय आणि माउंटेनियर. ओके, आणि मग त्याची तू आतापासून तयारी तुझी सुरूच आहे, छोटे छोटे ट्रेक करणं वगैरे, बरोबर की नाही? येस. आणि करिअर म्हणून तुला काय करायचंय ग? आता म्हणजे अजून ठरवलं नाहीये. ठरवेन. ओके, गुड गुड. आता सध्या नवीन कुठचा ट्रेक करायचा ठरवलंय? आता मी इंडियाच्या आतमध्ये आता ब्लॅक पीक, फ्रेंडशिप पीक, त्यानंतर मग असे भरपूर सारे ट्रेक्स, म्हणजे लाईन लावून ठेवलेली आहे की आता हा झाला की हा झाला की हा मी करणार. भरपूर सारे ट्रेक्स करायचे, जसे की ड्यूक स्नोक्स. आणि इंडियाच्या बाहेर मला नेपाळमध्ये कुसुमखांगरू, आमाडाबलम आणि मेन म्हणजे माउंट एव्हरेस्ट करायचंय. आणि त्यानंतर टर्कीमध्ये अरारत, रशियामध्ये, अशा भरपूर सारे कंट्रीज मध्ये अजून मला करायचं. तुला भूगोल विषय खूप आवडतो का ग? हो, आवडतो ना. आणि ही सगळी माहिती आता तू एवढी मोठी मोठी नावं घेतलीस, जी नावं मोठ्या लोकांना पण माहिती नसतात, मग हे तू सगळं गुगल वरती सर्च करतेस का? नाही, म्हणजे मला हे नेपाळमध्ये ट्रेक्स करणे, मी जेव्हा एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेली होती तेव्हा माझ्या पप्पांनी मला आणि गाईडनी सांगितलं की हे आमाडाबलम आहे. म्हणजे त्या एव्हरेस्ट बेस कॅम्पचा तो रस्ता आहे ना, तोच रस्ता अर्ध्या ठिकाणावरून आमाडाबलमला जातो. आणि त्याच्या एव्हरेस्टच्या समोरच हे आहे, कुसुमखांगरू आहे. तर तिथून 2 ट्रेक्स दिसतात, एक तर आमाडाबलम आणि दुसरा कुसुमखांगरू दिसतं तिथून. ओके, गुड. म्हणजे तुला एकंदरीतच सगळा भूगोल आणि सगळं तुझ्या डोक्यामध्ये फिट आहे, मला काय करायचंय पुढे जाऊन हे पण तुझं ठरलेलं आहे, बरोबर की नाही? शाळेत कसं तुझ्या ट्रेकिंग बद्दल म्हणजे कशी प्रतिक्रिया असते शिक्षकांची, तुझ्या फ्रेंड्सची? हा, म्हणजे आमची प्रिन्सिपल आहे ती पण चांगली आहे. आणि माझे फ्रेंड्स बोलतात की तू कशी जातेस काय. आणि टीचर्स पण मला खूप हेल्प करतात. टीचर्स पण खूप चांगले आहेत. ओके, म्हणजे कधीतरी अशी खूप सुट्टी मोठी घ्यावी लागत असेल ना शाळेत जाताना? प्रिन्सिपल, आमचे प्रिन्सिपल हेल्प करतात आम्हाला. ओके, म्हणजे एकंदरीत सगळ्यांचा सपोर्ट तुला छान प्रकारे आहेत आणि तू त्याच्याचमुळे छान मोठे मोठे ट्रेक करतेस. यापुढे सुद्धा तू अशी छान तुझी प्रगती करत राहा. तुला वयम कडून यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझं ज्ञान बघून आम्ही पण भारावून गेलो. सो ऑल द बेस्ट तुला पुढील फ्युचरसाठी. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि गृहीताच्या ह्या ट्रेक बद्दल तुम्हाला अधिक सविस्तर माहिती वाचायची असेल तर आमचं वयम मासिक जरूर वाचा. अधिक माहितीसाठी www.vayam.in या आमच्या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.